नमस्कार मित्रांनो, माहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे त्याचप्रमाणे धरणातील पाण्याचे विसर्ग करण्यात आल्यामुळे उद्भवलेल्या गंभीर स्वरूपाच्या पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त भागात अनेक जनावरे वाहून गेले किंवा मृत्युमुखी पडले। त्यामुळे अशा बाधित क्षेत्रातील नुकसानग्रस्तांना पशुधनासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आणि हे जे जाहीर करण्यात आलेले पॅकेज होते ते राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या म्हणजे NDRFच्या निकषानुसार बाधितांना देण्यात येणार होते। परंतु बाधितांना मदत देताना कोणताही नुकसानग्रस्त या आर्थिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या मदतीपासून वंचित राहू नये, सर्व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्य शासनाने NDRFचे निकष त्याचप्रमाणे महसूल व वन विभागाच्या 27 मार्च 2023च्या शासन निर्णयामधील निकष शिथिल करून सर्व मृत व बेपत्ता पशुधनास व जनावरांच्या गोट्याच्या नुकसानापोटी मदत देताना नुकसानग्रस्तांसाठी जे निकष होते त्या बदल करण्यात आलेले आहे। याच्यासाठी शासनाकडून दिनांक 27 मार्च 2026 रोजी बाधितांना मदतीचे पॅकेज व सवलत देण्यासाठी मार्गदर्शक सूचना JRच्या माध्यमातून निर्गमित करून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे मदत देण्यात येणार आहे। याचा तक्ता आपण स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये 1. गोटा जनावरांचा गोटा पडझड किंवा नष्ट झाल्यास 3000 रुपये मदत देण्यात येणार। 2. मृत जनावरांसाठी यामध्ये दुधाळ जनावरे मृत झाल्यास प्रति जनावर 37,500 रुपये मिळणार। ओढकाम करणारी जनावरे मृत झाल्यास प्रति जनावर 32,000 रुपये मिळणार। लहान जनावर असल्यास प्रति जनावर 20,000 रुपये। शेळी मेंढी असल्यास प्रति जनावर 4,000 रुपये। कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपये आर्थिक मदत मिळणार। अशा प्रकारे बाधितांना मदत देण्याचे शासनाने यापूर्वी जाहीर केलेले आहे। परंतु या प्रकारे मदत देताना पूर्वीच्या निकषानुसार सरसकट सर्व बाधितांना मदत मिळणार नव्हती। काही बाधित या मदतीपासून वंचित राहणार होते। त्यामुळे ही मदत सर्वांना मिळावी, कोणीही या मदतीपासून वंचित राहू नये याकरता शासनाने मदत देताना ज्या निकषानुसार देण्यात येत होती त्या निकषामध्ये पुढील प्रमाणे बदल केलेले आहेत। 1. अल्प अत्यल्प भूधारक तसे भूमिहीन पशुपालकाऐवजी सर्व आपत्ग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील। म्हणजे पूर्वी फक्त अल्प अत्यल्प भूधारक भूमिहीन पशुपालकांना पूर्वीच्या निकषानुसार मदत देण्यात येत होती, त्याऐवजी आता सर्व आपत्तीग्रस्त म्हणजे ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना मदत देण्यात येणार आहे। 2. प्रत्येक पशुपालकाला किमान 3 मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेले सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र असतील। 3. प्रत्येक पशुपालकांना किमान 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत किंवा बेपत्ता असलेले सर्व जनावरे मदतीसाठी पात्र असतील। 4. प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील। 5. प्रत्येक पशुपालकांना कमाल 100 कुक्कुट पक्षासाठी रुपये 10,000 रुपयांच्या मर्यादेत याची किंमत असल्यास म्हणजे शक्यतो यामध्ये लहान पिल्लं असल्यास याऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुट पक्षी मदतीसाठी पात्र असतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मदतीच्या निकषामध्ये महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे। या बदलामुळे सर्व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार आहे। आता या मृत व बेपत्ता पशुधनाची खातरजमा कशा प्रकारे करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे या जनावरांचे पंचनामे कशा पद्धतीने कोणाच्या माध्यमातून कोणाच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे याची माहिती या JR मध्ये सविस्तर पद्धतीने देण्यात आलेली आहे। हे आपण स्क्रीनवर पाहू शकता। त्याचप्रमाणे इथे मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। या पशुधनाचे पंचनामे करताना किंवा मदत देताना कशा प्रकारच्या प्रक्रिया होणार आहेत या संबंधित सूचना करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, हा महत्त्वाचा JR आपण gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील पाहू शकता किंवा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। अशा प्रकारे सर्व बाधित पशुधन मालकांसाठी अतिशय दिलासादायक व आनंदाचे अपडेट असल्यामुळे हे अपडेट जवळच्या मित्रांना जरूर शेअर करा।